गाइस देख रहे हो कितना मस्त फील हो रहा है, हवा भी कितना मस्त चल रही है। काय बोलतो? हो देख लो गाइस कितना मस्त लग रहा है इधर आके। मैं इसलिए थोड़ा हिंदी और मराठी मिक्स करके बोल रहा हूँ क्योंकि आप लोगों को समझ में आना चाहिए कि मैं क्या क्या कहना चाहता हूँ। ये देखो इधर पानी कितना गंदा हो चुका है, ये देखो हरियाली सब है इधर, लेकिन अंदर बहते पानी में इतना नहीं होता है। ये देख सकते हो व्यू कितना मस्त है इधर का। खोल चैनल को सब्सक्राइब करो पहले। हाँ जल्दी करो, मुझे पता है कि आप लोग नहीं करते, वीडियो देखते हो लेकिन सब्सक्राइब नहीं करते। ये लाल कलर का बटन नहीं से दबाओ। तर हॅलो गाईज, खूप दिवसातनं आज फॅमिली फिरायला चाललेली आहे जंगलामध्ये। तर मामा मामी आलेले आहेत आणि त्यांची पोरी आलेले आहेत। तर मामानं ही बघू शकता छोटा, तर बघा ती बघू शकता फॅमिली जाते। तर आज आम्ही विहार तलावला जाणार आहे। ते बघू शकता पप्पा चाललेले आहे, मामी पण आहेत मामा पण आहेत, आपला भाऊ, इथे ही बहीण, इथे ही हे बघ इकडे तर मी जसं तुम्हाला बोललेलो की गेल्या टायमिंगला विहार तलावला जाणार आहे। तर आज खूप दिवसातनं मला टाईम भेटलेला आहे की विहार तलावला आज आपण जातोय फायनली। तर तिथलं तुम्ही लोकेशन पूर्ण बघा, तुम्हाला पण विजिट करायचं असेल तर नक्की या इथे। तिकडे मगर ते खूप आहेत, जर दिसले तर दाखवतो तुम्हाला मी। आज गरमी पण खूप आहे, तर चला आपण, तुम्ही तर आरेचं जंगल बघितलेलं आहे, जर बघितला नसेल तो मला सबस्क्राईब करून त्या चॅनलवरती जाऊन मी आरेचं जंगल टाकलेलं आहे, म्हणजे कसं झालेलं आहे। भारी वाटते ना? हा सावली जरा पडलेले, आता जरा सावली पडलेली ना। इथनं स्लिप होणार दगडावरती चाला। पहिले इथं लय चिंचा लागायच्या, आता आओ पप्पा या इमल्या तर खराब झालेल्या आहेत आत्ता। तर ती चिंचाचं झाड होतं का नाही, तुम्ही विचार पण करू शकत नाही असं झालंय ती पुढचं चिंचाचं। कोकणासारखी आहे, वाटतंय का भारी? मस्त मस्त झाड सगळी एकदम मोठी, आणि बघा जरा कसं आहे एकदम मोठे। हे तर बघा, तिथं पण तुम्हाला दाखवलेलं आहे, मागच्या व्हिडिओ मध्ये सगळं दाखवलेलं आहे, हे बघून घ्या। होय पप्पा, इथे म्हटलं आपण यायचं का नाही खेळाय? आता यांनी सोडून दिलंय यायचं। आळूची पान आहेत तिथं। हो इकडं आहे सगळं। काय मस्त व्ह्यू दिसतोय ना, मागचा मस्त व्ह्यू दिसतोय ना। सो गाइस, या साईडला तुळशी तलाव आहे आणि या साईडला विहार तलाव आहे। विहार तलाव इथलं फेमस लोकेशन आहे। हो, विहार तलाव आणि तुळशी तलाव म्हणजे वेगवेगळं आहे। इकडे समोर आहे ना तुळशी तलाव आहे, आणि या साईडला विहार तलाव आहे, आणि या साईडला तुळशी तलाव आहे। बघून घ्या गाईस केवढं मोठं जंगल आहे। हे नारळाचं झाड बघा।
माड येऊ का तिकडे ही पप्पा काय हो गं तिथलं नाही नाही त्या बिल्डिंगचं नाव रॉयल पंप रॉयल पंप तर काय हा बारका आता कॅमेरा घेणार आहे तर हा बोलणार आहे असं पकड हा हे बघा गाय तिथे कसली फिलिंग आहे ते बघा ते काय दिसतंय ते ओ त्याच्यावरती पक्षी आहे म्हणजे ईगल आहे ईगल हा असं पकड हे फक्त तूच दिसणार आणि दाखव मागचं असं हा असं दाखव काय ते बघ त्याला त्याला काय बोलतात रे त्याला हे बघा काय मस्त व्ह्यू दिसतंय इकडे रॉयल पंपची बिल्डिंग आहे ना ही हेलिपॅडचा आहे तिथे हेलिपॅडसाठी शूटिंग करतात हा ही जो डोंगर आहे तो ही सेवन स्टार होतं पण बंद पडलं ठीक आहे ही गेट आहे आरेमध्ये जाण्यासाठी इकडे हिरी आहे ती बंगला हे आहे रॉयल पाम आहे ते हॉटेल आहे ही हॉटेल ती हॉटेल आहे दोन आहे बंद पडले हा काहीतरी मर्डर बिर्डर झाले ते बंद पडले चला चला ते काय जे बघू शकता एवढी सारी पब्लिक खूप जास्त पब्लिक या साईडनं रोडवरनं जाते तिकडे आंघोळ बिंघोळ करायला क्रिकेट बिकेट खेळायला चला चला पटकन खूप वेळ लागणार आहे हे विषारी फळ आहेत ह्याच्यापर्यंत विहार तलाव मध्ये आहे का नाही मग हा हाय त्या पण इकडे अरे विसरोईला नाही आहे पवईला आहे डॅम बघायला चालली आहे बघ हे बघ तिकडे म्हशी पळत आल्या हे पनुमऱ्याच्या म्हशी आल्या पनुमऱ्याच्या हे सांभाळून सांभाळून आता मॅटर होणार आहे जाऊन द्या त्यांना थांबा तिथंच जातील खाली जाणार या वरती जातील या 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 एका साईडला या एका साईडला या मस्ती नॉट अरे पळाली ती जंगलात बघा गौरी नाव पण गौरी आहे म्हशी पण तिला गौरी शोपीसची झाड आहे ती काढून हा तरी बस हा होत आहे ना होय शोपीसचे आहेत चला तर फायनली काय आता आपण आपल्या लोकेशनवर आलेलो आहे त्या साईडला दिसत असेल हा आता तिकडे आहे आता तिकडे तर मेन पाणी दिसणार आहे ते बघ बघा गाईज इथे किती सारे पब्लिक येते अजून तर पुढे खूप दिसणार आहे ते बघा पब्लिक बघा इथे आतमध्ये हे बघू शकता व्ह्यू बघू शकता हो तिकडे आहे हे बघा पब्लिक बघा या साईडला व्ह्यू बघा फुल एन्जॉय गाईज कधी तर आपल्या फॅमिलीसाठी एक दिवस तरी वेळ काढा जेणेकरून तुम्हाला पण कुठले नवीन नवीन अपडेट मिळत राहतील स्वतःच्या करिअरमध्ये काहीतरी तुम्हाला एक गोल भेटेल इथे नाही होणार इथे अरे आपण त्या साईडला गेलो होतो ना या साईडला गेलो होतो त्या साईडला आपण त्या साईडला असतो ते पुढचं दिसतंय का किनारा त्या साईडला असतो आपण हा
जेव्हा हे पावसानं पूर्ण भरतं ना तेव्हा लय मजा येते लय. इथपर्यंत ते गाईज म्हशी बघू शकता पाण्यात बसलेले आहेत. गाइस पब्लिक देख सकते हो कहाँ तक जा चुकी है. देखो कितने अंदर तक. चलो हम भी देखेंगे जाएंगे तो. वाटतंय का नाही मस्त. एकदम भारी. हे या सगळ्यांचे काढूया आपण असे फोटो. या फोटो काढे. हे इकडे भिजू दे कपडे व्हायचे. हा या तुम्ही इथं. हवा मस्त आणि तो पार्टी बिर्टी करायला लय भारी. भिजवा भिजवा. लफड़ा हो गया उधर. फोटो काढतो सगळ्यांचं काढ की आपल्या. तुम्ही पण बघा. इथं खोल आहे जास्त. गाइस देख रहे हो कितना मस्त फील हो रहा है. हवा में कितना मस्त चल रही है. सगळ्या ब्लॉकला काय म्हणतो. सगळ्या ब्लॉकला इंग्लिश बोलायला. हो सगळ्या ब्लॉकला इंग्लिशच आहे. हाँ. तो देखो गाइस कितना मस्त लग रहा है इधर आके. मैं इसलिए थोड़ा हिंदी और मराठी मिक्स करके बोल रहा हूँ क्योंकि आप लोगों को समझ में आना चाहिए कि मैं क्या क्या कहना चाहता हूँ. ये देखो इधर पानी कितना गंदा हो चुका है. ये देखो हरियाली सब है इधर, लेकिन अंदर बहते पानी में इतना नहीं होता है. ये देख सकते हो व्यू कितना मस्त है इधर का. ही खोल 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 असं असणार त्याच्यात. इथं खाली खाली देख सकते हो. आम्ही सगळे आलतो मित्र अर्ध्यात मी वापस आलो. तो गाइस अभी जाएंगे हम विहार तालाब. वहाँ पे जाएंगे. चलो चलो चलो. और गाइस बहुत मजा आने वाला है. हाँ कैसा बोल रहा है छोटा. चल के मजा आली. चलते चलते हालत खराब होएगी वो नहीं देख रहे हैं. आता नाही चप्पल भी टिकेगा की नहीं. चप्पल टिकेगा. चप्पल टिकते. चप्पल नहीं और देखो उधर टिकेंगे क्या हो तो गया. हम भी नहीं टिकेंगे. सीधा नीचे गिरेंगे. उधर गाइस उधर पक्षी पार्टी कर रहे हैं. गाइस पानी देखो कितना मस्त लग रहा है. रेस्ट कर लो रेस्ट कर लो रेस्ट कर लो. आंब्याचं झाड पाहिजे होतं मस्त वेगळे. हे काय झालं कुठे. चटणी कुठे आहे? हो जाता का रे. हो जातो. हा कुठल्या जवळ आहे ना मालिकेचं असेल ना. सगळ्याच घेणार कसं त्यांना पाहिजे तसलं कुठलं पण. खबर बसला पाहिजे इथं हाय पिक्चर. हे काय रोजच असणार शूटिंगचं आहे का नाही. थोडी कायम बंद असणार आहे. फिल्म सिटी मध्ये रोजच रोजच. हा तेच ना. या साईडला सगळी बांद्रा बिंद्रा, त्या साईडला सगळी हिरो लोकच राहते. बांद्रा बंगलं आपापलं. हा हिरानंदिनी बरं म्हणा आता भरपूर आहे. शिवाजी महाराज म्हण आग्र्यावनं एक आग्र्यावनं याच येते मग ते घोड्यावनं हो त्यांना मध्ये का डॅम मग ती कसं हो कसं एक वैशिष्ट्य करण्याची गोष्ट आहे. सगळं सगळं आपल्याला एक साईडनं याचा विचार करतो की आपण तिथं जाईल का नाही. जाईल का नाही. आणि हे आग्रा कुठं आलं आणि त्याच्या आणि किल्लं चढायचं वर सगळं. सोपं आहे. 101 किल्ला आहे काहीतरी शिवाजी महाराज. मग 453 किल्लं किल्लं, हा म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे. त्यात आपण 1-2 बघितलंय नुसतं. हा? मी सज्जनगड एक बघितलंय, सलील असतात आणि रायगड आता एक. त्याच्यावर काहीच बघितलं म्हणजे एक वैशिष्ट्य म्हणलं कमी होती आपली जादा होती. त्यांना सगळं ही बनवलं रे. हा त्यानं त्याचं शिवाजी महाराज वंशज कुठं आता कोल्हापुरात आहेत ना. नाही आहे आहेत पण पण पहिल्यासारखं नाही काहीच. आता काय ते ते सातारचं आहे. उदयजी भोसले. पैसा कमवायला बसलाय. उदयजी भोसले. नाक्यावर त्याला 3 लाख रुपये जाते दररोज. मग उदय भोसले. तो मिशन कंप्लीट करो. बहुत आराम कर लिए.
म्हणून म्हटलं प्लेन बघा, हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर. तो गाइस अभी जा रहे हैं बिहार तालाब क्योंकि तो पूरा वीडियो देख लेना और सब्सक्राइब करना मत भूलना. चलो नीचे की तरफ जा रहे. बघायला झालं असतं मग तिथे. हा इथनं आलतो तर मग इथनं आहे का कुठे. हा हाय हाय. चला अभी मिशन विहार तालाब. चलो आता विहार तालाब को जाने के लिए इस तरफ से रोड है अपना, ये देख सकते हो नदी. चलो पूरा सूख चुकी है नदी. हा इथं थोडं तर चांगलं आहे. खराब झालंय पूर्ण पाणी, काय शिळ पाणी झालंय. चला ये देख सकते हो नारियल का झाड़ गिर चुका है यहाँ पे. देखो भाई इधर भी नहर है, देखो. और देखो कितना मज़ा आ रहा है, कितनी सारी पब्लिक है. तो फाइनली गाइस आपका इंतज़ार ख़त्म हो चुका है. ये देख सकते हो डैम है, वहाँ पे सेम तालाब ही है, इतना कुछ खास नहीं है. पानी पूरा सूख चुका है, इसलिए आपको इंटरनेट में ज़्यादा मज़ा नहीं आएगा. बाय गाइस, और मुझे सब्सक्राइब करके रख दीजिए. बाय गाइस. फाइनली सुकून की जगह मिल चुकी है. और आराम से आराम से आराम से इतना चलने के बाद थोड़ा सा सुकून. देख सकते हो मछलियाँ. मस्त लग रहा है. ये देखो गाइस मछलियाँ. आवडलं का? आवडलं का? मस्त एकदम भारी. तुला नाही आवडलं. चालून चालून थकली. तिला आवडलं बघ तिला. कुणाला? हा हिला बारकीला आवडले.